उपस्थित बंधू आणि भगिनींनो, हा देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. भोक्तम फाक्ती स्वतंत्र झाला नाही. अनेकांनी त्याग, बलिदान आणि समर्पण या स्वातंत्र्य यज्ञात केलं आणि त्याचा परिपाक म्हणून आपल्या भारताचा तिरंगा हा फडकायला लागला. स्वातंत्र्याचं जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा हा देश कोणाचा ही चर्चा फार मोठ्या प्रमाणावर महात्मा गांधींच्या नेतृत्वात झाली. गांधींचा असाही सत्याचा आग्रह होता की केवळ गोरे गेले, काळे आले आणि काळ्यांनीच काळ्यांवर राज्य केले असे होऊ नये, तर शोषणावर आधारित व्यवस्था ही संपूर्ण संपुष्टात आणायची आणि केवळ सत्तेचं हस्तांतरण नव्हे तर व्यवस्था परिवर्तन करायची. व्यवस्था कशी होती तर संपूर्ण 99% जमीन जी आहे ही 99% जमीन ही 2% लोकांजवळ होती आणि 1% जमीन ही मंदिरांजवळ, मस्जिदीजवळ, चर्च, गिरजाघर, गुरुद्वाराजवळ होती. त्यामुळे 99% भूभाग हा शेठ सावकारांचा, जमीनदारांचा हा जमीन जुमला होता. पोटभर भाकरी मिळाली तरी मजूर काम करत होते. अंगभर कपड्याचाही सोय नव्हती आणि 2 जोडी कपडे आणि 2 टायमाला खायला असेल आणि घरावर गवती छप्पर असेल तर तो माणूस त्यावेळेस भाग्यवान, नशीबवान स्वतःला समजायचा. असा हा काळ होता. स्वातंत्र्य मिळालं, आपण आंधळे झालो. आपण कुठून कुठे आलो याचं आपल्याला भान नाही. कार्यगड्या कसं तर तू म्हणशील तसा म्हणून सैराट नावाचा जो एक प्रवास आपला चालू आहे तो प्रवास सांगण्याचं कारण असं की हा प्रवास जर आपण लक्षात ठेवला असता तर आज अडाणींनी कल्याणमध्ये येऊन आपली गळचिपी पकडली नसती. आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला विसरलो, व्यवस्था परिवर्तनाला विसरलो आणि त्या व्यवस्था परिवर्तनासाठी जी नीती ठरली ती नीती ठरली संविधान सभेत. 300 सदस्यांची संविधान समिती ही गठीत झाली आणि या 300 मध्ये काँग्रेसचे 230 सदस्य म्हणजे खासदार होते. मात्र जे एकटे होते, ज्यांच्या पक्षाचा दुसरा कोणी नव्हता, अशा परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचा अध्यक्ष हे त्या 230 लोकांनी केलं. बाबासाहेबांनी त्यांच्या लेखणीतून संविधान लिहिलं आणि या 300 लोकांनी त्या संविधानाला लागू करण्याचा, पारित करण्याचा निर्णय घेतला आणि तो घेत असताना यापुढे हा देश कायद्याने चालेल, समाजवादाने चालेल हे सुनिश्चित झालं. या सगळ्या गोष्टींचा इथे सांगण्याचा संदर्भ काय तर आपण स्वातंत्र्याच्या आधी या देशाचे कोण होतो तर स्वातंत्र्याच्या आधी आपण प्रजा होतो. प्रजा. तू एकदा येऊन उभा राहून जायचं म्हणजे मग तुला. स्वातंत्र्याच्या आधी आपण प्रजा होतो आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण कोण झालो? कोण झालो? आपण या देशाचे नागरिक झालो. जेव्हा आपण प्रजा होतो तेव्हा आपला पाठीचा कणा वाकलेला होता. जेव्हा आपण प्रजा होतो तेव्हा आपले अधिकार नव्हते, हक्क नव्हते आणि नागरिक झाल्यानंतर आपण या देशाचा मालक झालो आणि नागरिक असल्यामुळे मतदानाचा अधिकार आपल्याला आहे. केवळ मताचा अधिकार आहे म्हणून आपण मतदार नाही तर आपण नागरिक आहोत आणि नागरिक या देशाचा मालक हा आपल्या संविधानाच्या आणि स्वातंत्र्य लढ्याच्या संग्रामातून आपल्याला मिळाला. या सर्व गोष्टींनी प्रवास करत 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 पुलाखालून बरंच पाणी चाललं गेलं. ज्या आईच्या दुधावर आपण आपलं भरण पोषण झालं गेल्या 2 पिढ्यांचं त्याचा विसर पडला. समाजवाद नावाचा विसर पडला. ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्यांचा विसर पडला. महामानवांना आपण जातीत वाटून घेतलं. आपण आपल्या जातीनुसार, आपल्या धर्मानुसार आणि 500 रुपयाच्या एका नोटीमध्ये, मटणाच्या 2 बोटीमध्ये, दारूच्या एका चप्प्यामध्ये आपण आपल्या मतांचा सौदा करायला लागलो आणि आपण आपले पाळव म्हणून विसरलो म्हणून हा दुर्दैवी प्रसंग आपल्यावर आज आलेला आहे.
आज या सिमेंट फॅक्टरीच्या अनुषंगानं एक फार मोठा कुटील डाव हा रचला जात आहे आणि हा या देशाच्या संविधानाच्या विपरीत सुरू असणारं एक कारस्थान आहे. पहिले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते, आज त्यांची पुण्यतिथी, आज त्यांचा स्मरण दिन आहे. राष्ट्रसंत होते, राष्ट्रपिता होते. आता नवीनच भानगड निघाले राष्ट्रसेठ. कोण आहे माहितीये का तुम्हाला? राष्ट्रसेठ माहिती आहे का? आता मोदींचा राष्ट्रसेठ कोण आहे? तो राष्ट्रसेठ आहे. आणि या राष्ट्रसेठच्या हातात सगळ्या तिजोरीच्या चाव्या देण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. लोकांच्या अधिकाराची ऐशी तैशी, कामगार नावाचा शब्द बाजूला, बुलडोजर चालवा आणि पुढे जा, असा एकंदरीत कारभार आहे. आज आपण आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी इथे आलो आहोत. मात्र पोलीस बघा किती मोठ्या संख्येने आहे. पोलीस एवढ्या संख्येने उपस्थित. आपण काय आतंकवादी आहोत का? आपण काय दरोडेखोर आहोत का? अरे ज्या माणसाने दरोडा घातला त्यापर्यंत आपल्या देशाचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री तो हात पोचू शकत नाही. आणि एवढे मोठे पोलीस इथे ठेवण्याचं कारण काय? तर आपल्याला घाबरायचं, कायद्याची भीती दाखवायची, खाकी वर्दीची भीती दाखवायची, त्यांच्या हाताचे दंडे आहेत त्याची भीती दाखवायची. ते बिचारे आपल्याच बहुजन समाजातले आहेत. मात्र एवढ्या संख्येने उपस्थित ठेवत असताना तुम्ही कराल तर तुम्हाला आत टाकू आणि जास्ती गोंधळ घालाल तर काठीने मारून, त्याच्यातही ऐकलं तर बंदुकीच्या गोळीने तुम्हाला ओढून टाकू, इंग्रजांना लाजवेल अशा पद्धतीनं आज देशाचा पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे वागत आहे. हे आपल्या सर्वांचं हे सर्वात मोठं दुःख आहे. आणि स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्यानंतर आज ही परिस्थिती असणं अत्यंत दुर्दैवी आहे. हे सांगत असताना बोलायचा आधारही असा की आपल्या देशाच्या पंतप्रधानांना विचारलं की आपली अर्थव्यवस्था ही के डेव्हलपमेंट नुसार होते आहे. के माहिती ना सगळ्यांना इंग्लिश मधला? के म्हणजे काय? तर श्रीमंत एक केचा वर के जात आहेत का, दुसरा खाली जात आहे. म्हणजे श्रीमंत माणूस या देशातला श्रीमंत होत चाललेला आहे, गरीब माणूस हा गरीब होत चाललेला आहे. गरीब अधिक गरीब होत चाललाय, श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेला आहे. आणि हे प्रश्न विचारल्यावर आपले पंतप्रधान दात काढायला लागतात, हसायला लागतात आणि म्हणतात श्रीमंत होणं पाप आहे का? माझा त्यांना प्रश्न आहे, मग काय गरीब होणं पाप आहे? कामगार होणं पाप आहे? बहुजन समाजात जन्म घेणं पाप आहे? या प्रश्नाचं उत्तरही देशाच्या पंतप्रधानांनी दिलं पाहिजे. अलबत्ता सगळी मुंबई जी आहे आणि संपूर्ण देश जो आहे हा अडाणी अंबानीला विकायला हे सरकार निघालेलं आहे. पालघर अडाणीला आंदोलन दिलं, धारावी कोणाला दिली? अडाणीला दिली. जुनं एअरपोर्ट, नवीन एअरपोर्ट, आणि आता हा तुमच्या अजून काय काय एनआरसी, सगळं कोणाला? बाप बनाना भैया. आता बनावं लागेल सबसे बडा अडाणी म्हणण्याची वेळ ही आता येऊन ठेपलेली. एका माणसाला तुम्ही एवढं देता, सह्याद्रीचे डोंगरही दिले आणि हे सर्व द्यात असताना आपण सर्व नागरिक या देशातले गप्प बसून येणाऱ्या काळात हे चालणार नाही. ये पब्लिक है, ये सब जानती है अंदर क्या है बाहर क्या है, ये सब पहचानती है. आता या पब्लिकला आलेला राग, हा राग ओळखून या सरकारनं ताबडतोबीनं सरळ व्हावं. आपल्या बाजूचे 3 शेजारचे देश आहेत. एक आहे श्रीलंका. त्या श्रीलंकेच्या पंतप्रधानाच्या घरात लोक घुसले, खुर्चीवर बसून सेल्फी काढू लागले. त्या देशात अराजकतेची स्थिती निर्माण झाली. दुसरा बांगलादेश आहे. त्या बांगलादेशाचे लोक जे आहेत ते राष्ट्रपती भवन मध्ये घुसले. त्या देशाच्या पंतप्रधानांना स्वतःचे कपडे न घेता तसंच हेलिकॉप्टर मध्ये बसून भारतात कुठेतरी शरण यावं लागलं. तिथे अराजकता झाली. आणि नुकताच नेपाळचाही आपण सगळ्यांनी झालेला जो तमाशा म्हणू का क्रांती म्हणू तोही आपण पाहिलेला आहे. माझी हात जोडून विनंती आहे सरकारला की संविधानिक मूल्यानुसार चाला, अन्यथा भारतालाही आपण एका अशांततेच्या खाईमध्ये आपण ढकलत आहात. अराजकतेची परिस्थिती आपण आपल्या देशात ही निर्माण करत आहात. ज्या लोकांनी या माझ्या वक्तव्याला टाळ्या वाजवल्या त्यातला एकही काँग्रेसचा कार्यकर्ता नव्हता. जो पीडित आहे, जो शोषित आहे, ज्याला चटका लागलाय त्याच्यापर्यंत हा आवाज माझा हा पोहोचलाय. त्यामुळे या ह्याच्यातून गेल्याने कोणाचंच खरं नाही.
हातात दगड घेतल्याने, हातात शस्त्र घेतल्याने कोणातच चांगलं होऊ शकत नाही. मात्र आपल्याला त्या दृष्टिकोनातून हा देश अराजकतेकडे घेऊन जाणाऱ्या या सरकारचा पुनश्च एकदा मी या निमित्तानं धिक्कार करतो. आणि एवढं सगळं अडाणीला दिल्यानंतर हे शांत बसायला ते तयार नाही. आपल्या या ठिकाणची जी 450 एकर जमीन आहे ही पण दिली. वास्तविक पाहता मुंबईच्या गिरणी कामगारांचा जेव्हा संप झाला आणि त्यानंतर सरकार म्हणून महाराष्ट्र सरकारने जी काही भूमिका घेतली ती भूमिका अशी घेतली की सब भूमी गोपाल की विनोबा म्हणणाऱ्या विनोबा भावेंनी या 99% जमिनीमध्ये पहिलं भूदान यज्ञ आणलं आणि भूदानाच्या माध्यमातून भूमिहीनांना जमीन देण्याचं काम विनोबा भावेंनी सर्वप्रथम केलं. विनोबा भावेंचं भूदान यशस्वी झालं तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी कुळ कायदा आणला आणि कसेल त्याची जमीन म्हणत असताना पुन्हा दुसऱ्यांदा या देशातल्या सर्वसामान्यांना मालक करण्याचं काम केलं. तिसऱ्यांदा सिलिंगचा ऍक्ट आणला 56 साली आणि सिलिंगच्या ऍक्ट मधून 2,000, 5,000, 10,10 एकर जमिनी काढून घेतल्या. त्याच्याजवळ 50 एकर जमीन ठेवली आणि पुन्हा गरिबांना वाटल्या आणि या देशातल्या सगळ्यांना मालक हे करण्याचं काम स्वातंत्र्यानंतरच्या काळात फॉरेस्ट राईट ऍक्ट पर्यंत ते झालं. मात्र आता सगळ्या सामान्य माणसातल्या जमिनी या पुन्हा काढून घेण्याचं काम चालू आहे. आणि त्या जमिनी काढून घेत असताना हायवेसाठी जमीन घे, प्रकल्पासाठी जमीन घे, SIZ साठी जमीन घे, शेतसाठी जमीन घे, हे करण्याचा काट या सरकारने हा लावलेला आहे. आणि तो लावत असताना आता श्रीमंत अधिक श्रीमंत होत असताना गरीब अधिक श्रीमंत जो होत आहे या धोरणाचा या निमित्ताने या ठिकाणी धिक्कार करतो. आणि या राहता राहिला जो संविधानिक मूल्याच्या अनुषंगानं गिरणी कामगारांच्या वेळेस एक नियम तयार झाला की जी जमीन असेल त्या जमिनीतला उद्योग बंद पडला असेल, तो डबघाईस आला असेल, तो ताळेबंदात चालला गेला असेल, तो बंद पडला असेल तर काय करायचं तर त्याचे 3 हिस्से करायचे. किती हिस्से करायचे? 3 हिस्से करायचे. म्हणजे ही 450 एकर जमीन आहे. 4.5 एकर जमिनीचे 3 हिस्से म्हणजे किती झाले? 150. तो गिरणी कामगारांच्या जो नियम तयार झाला ज्याला सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती निरंजन धर्माधिकाऱ्यांनी एक निकाल दिला आणि तो हा नियम अबाधित ठेवलाय. तो म्हणजे पहिले 33% जे आहेत हे कामगारांच्या अधिकाराच्या अनुषंगानं, कामगारांचे जे हक्क असतील, देणे असतील, त्यांचे घरं असतील त्या अनुषंगानं 33% जमीन आहे त्यांची. दुसरी 33% जी आहे ती सरकारची आणि तिसरी 33% जमीन जी आहे ती त्या मालकाची. आता या 450 पैकी 150 कोणाला भेटली पाहिजे? कामगारांना. दुसरे 150 एकर कोणाला भेटली पाहिजे? सरकारला. आणि तिसरे 150 एकर जी आहे ती त्या मालकाची. मात्र ही सगळीच्या सगळी जमीन कोणाला देण्यात आली? अडाणीला चालली. हा एक नियम पहिला हा तोडला जाते. दुसरा जो आहे सिमेंटची फॅक्टरी झाल्यानंतर परिसरामध्ये लोकांना लंग्स जे आहेत त्या लंग्सचे खूप समस्या येतात, लंग्सचे आजार वाढतात, विकार वाढतात, दम्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर हा निर्माण होतो. त्यामुळे सिमेंट फॅक्टरीच्या आसपास लोकवसाहत जर असेल तर त्या ठिकाणचे लोक खोकलू आणि खंगारून मृत्युमुखी पडतात. हा जगभरातला अभ्यास आहे, महाराष्ट्रातला हा अभ्यास आहे. मुंबईमध्ये काही कबुतरखाने होते. त्या कबुतरखान्यामध्ये कबुतरांच्या विषामुळे पंखामुळे त्या भागात राहणाऱ्या लोकांना लंग्सचे कर्करोग झाले, त्यांचे लंग्स फेल झालं आणि लोक मृत्युमुखी पडायला लागले. म्हणून कुठेतरी कबुतरखाने त्याच्यावर हटवण्याचा निर्णय घेतला. कबुतराच्या विष्ठेमुळे जसे कबुतरखाने हटवले गेले तशाच स्वरूपामध्ये सिमेंट फॅक्टऱ्या बंद करा कारण आम्हाला लंग्सचे आजार होतात आहे. यासाठी भारतभरात 100 आणि जगभरात हजारो आंदोलन झालेले आहेत. आता या मूळ वस्तीत, या कल्याण परिसरातल्या मूळ वस्तीत जर 450 मध्ये ही फॅक्टरी आणून टाकल्या जात आहे म्हणजे ही फॅक्टरी कोणाच्या जीवावर उठलेली आहे? नागरिकांच्या जीवावर उठलेली. या आजूबाजूला सकाळी आमची मायबहीण तयार होते, आरशात पाहते, पावडर लावते, कुंकू लावते, मग निघते. आता ताई ही फॅक्टरी झाली तर पावडर लावायचं पण काम राहणार नाही. सगळ्यांनाच पावडर लागेल आणि ती पावडर नुसती चेहऱ्यावर, अंगावर, कपड्यावरच राहणार नाही तर ती नाका वाटे फुफसात जाईल. असा आरोग्याशी खेळणारा हा देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे आपल्या आरोग्याशी खेळत आहे. यांच्यावर तसं पाहिलं तर 307 आणि 302 गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण भरवस्तीत अशा स्वरूपाचे फॅक्टरी गठीत करत आहे. आणि हा मी या अडाणीला कोणता सेट म्हटलं?
राष्ट्रीय सेट का म्हटलं, त्याचं कारण काय, तर त्याचं कारण असं आहे की नियम तयार झालेत पर्यावरणाच्या संरक्षणाच्या अनुषंगाने, आणि त्या निर्णयामध्ये असं आहे की जिथे या फॅक्टऱ्या ज्या आहेत या लोकवस्तीच्या ठिकाणी होऊ शकत नाही, ज्या कुठे कुठे होऊ शकतात, आणि काय काय केलं पाहिजे याचा एक नियम जयराम रमेश या देशाचे पर्यावरण मंत्री असताना त्यांनी नियम तयार केले होते. ही फॅक्टरी जी आहे तिचा व्यवहार जो झालाय, या व्यवहारामध्ये पण खूप गडबड आहे. याची जेवढी किंमत पाहिजे होती त्याला तेवढी दिली नाही. या फॅक्टरीच्या जागेच्या निमित्तानं एक 1,000 कोटी रुपयाचा जो आहे तो भ्रष्टाचार हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला गिफ्ट मिळाले. दुसरे 1,000 जे देशाच्या पंतप्रधानांना दिले. आता त्या महाराष्ट्राच्या 1,000 कोटीतून भारतीय जनता पार्टी त्याची कार्यालय जणू काही उभं करायला निघालेली आहे. आणि हे नियम जे आहेत हे सगळे धाब्यावर बसवले नाही, तर या राष्ट्रीय सेटसाठी भारत सरकारने नियमच बदलले. म्हणजे ही फॅक्टरी इथे व्हावी म्हणून नियम बदलले. आपण सरकारकडे अर्ज जर दिला तर आपला साधा अर्ज पास व्हायला किती वर्ष लागतात? जन्मतारखेचा दाखला मागायला गेलो किती दिवस लागतात ताई? रेशन कार्ड मध्ये नाव वाढवायला गेलो ड्रायव्हिंग लायसन्स काढायला गेलो दादा किती वेळ लागतो? एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फाईल जायला महिना वाट पाहावी लागते. मात्र या अडाणींनी कारखाना घेतल्यावर भारत सरकारने नियम बदलले आणि ते नियम बदलून नियम शिथिल करून ही फॅक्टरी या ठिकाणी ते टाकत आहेत. हे फार मोठं स्कॅन्डल आहे. या स्कॅन्डल मध्ये 4-5 भाग आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे चुकीचं आहे. 33% कामगारांच्या अधिकाराच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे. आणि त्या पलीकडे जाऊन या स्थानिकांच्या जीवावर उठलेला हा प्रकल्प आहे. या 3 कारणांमुळे आम्ही याचा विरोध करतो. आगामी विधानसभेत हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याकडून आम्ही लावून धरू असं देखील या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि केवळ आम्हीच नव्हे, काँग्रेस पक्ष म्हणून आम्हीच नव्हे तर इतर अनेकही लोक यामध्ये सहभागी येणाऱ्या काळात झालेले आपल्याला दिसतील. मात्र या लोकांना कुठल्याच परिस्थितीत आपल्याला माफ करता येणार नाही. हा काही निवडणुकीचा विषय नाही, हा काही मतं मागायचा विषय नाही, हा काँग्रेस पक्ष हा पक्ष याचा विषय नाही. सरळ सरळ भ्रष्टाचार आणि आपली असणारा अधिकार यामध्ये असणारी लढाई आहे. त्यामुळे संविधानाची लढाई संविधानिक मार्गामध्ये लढत असताना आम्ही आपल्या सर्वांच्या सोबत आहे. मी आमचे सर्व जे सहकारी आहेत यांना मी त्यांना सक्त स्वरूपाच्या सूचना या ठिकाणी देतो की या सगळ्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून आपण उभं राहिलं पाहिजे. यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. आणि हा जो वाद आहे या सगळ्यांना वाचा फोडण्याचं काम देशात एकच माणूस करतोय. राहुल गांधी या सर्व शोषणाच्या विरोधात उभा ठाकलेला हा माणूस आहे. आणि या सर्व माणसाच्या नेतृत्वात आम्ही सर्व मंडळी काम करत आहोत. आपला रस्ता अवघड आहे, मात्र तो संघर्षाचा आहे. तुम्हाला घाबरवला जाईल. घाबरत असताना खाकी वर्दीतले आपले पोलीस दादा पण मोठ्या संख्येने आहे. त्यांच्यावर विश्वास नाही म्हणून काळ्या याच्यातले खाजगी बाउन्सर पण काही ठेवले. पोलीस तर काही बिचारे काही करत नव्हते, आपलेच आहेत. मात्र बाउन्सर कॅमेऱ्याने फोटो सगळ्यांचे काढत होते. अरे कशाला फोटो काढता तुम्ही? काय घाबरायचे काम कशाला करता? मात्र हे घाबरवतील, मग आपल्यात फूट टाकतील. थोडा फोडा आणि राज्य करा इंग्रजांचं जे सूत्र आहे की तू ये तुला इतके पैसे देतो, तू ये तुला असं करतो, तुला ही जागा देतो. त्यामुळे आणि फूट टाकण्याचा प्रयत्न करतील आणि हे आंदोलन चिरडून टाकण्याचा येणारा प्रयत्न आहे. त्या सर्व प्रयत्नाला कुठेही बळी न पडता आपण या अधिकारासाठी सर्वांना सामूहिक स्वरूपात लढत आहोत. सरफरोशी की तमन्ना देखना है जोर कितना, हे आव्हान आपण सर्वांनी स्वीकारावं. आम्ही आपल्या सगळ्यांच्या सोबत राजकीय अभिनयाशिवाय एक मानवता माणुसकी आणि संविधानाचे संवर्धक आणि संरक्षक राहताना आपल्या सोबत काँग्रेस पक्ष राहील हा शब्द देतो आणि आंदोलनाला संपूर्ण काँग्रेस पक्षाचं समर्थन व्यक्त करतो. धन्यवाद. आलेले सर्व पक्षीय आलेले सर्व